कासयाचा बाध एकाच्या निरोपे जरा समोर आवाज थोडा सांगेल काय व्हावे कोपे जगाचिया अविद्येचा येथे कोठे परिश्रम अविद्येचा येथे कोठे परिश्रम रामकृष्ण नाम ऐसे पान वान कासयाचा बाध एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाचिया तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा नसलती येरा खोट्या परी कासयाचा बाध एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाचिया विठ्ठल आम्हा हे कवतुक जगा द्यावे गीत करावे भजीत चुकती ते कासयाचा बाध एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाचिया तुका म्हणे नमो हरिचिया नमो हरिचिया जगा द्यावे नीत करावे भजित चुकती ते कासयाचा बाध एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाचिया प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले कैवल्य दानी परंपरा अभिमानी भजन शिरोमणी वैष्णवाग्रगणी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला
चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगा श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे या विश्वाला या जगाला आम्ही नीतीचं शिक्षण कसं कौतुकाने देतो. आणि नीती शिकवताना जर एखादं आडव्यात गेलं तर त्याचा कान धरून त्याला कसं ठेप्यावर आणतो. आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. साधू संतांचं उभं पीक असलेला आपला मराठवाडा, या पुण्य पावन मराठवाड्यामध्ये पुण्य पावन परमार्थासाठी आतुर झालेला जिल्हा लातूर जिल्हा. पुण्य पावन लातूर जिल्ह्यामध्ये हौसाने परमार्थ करणारा तालुका औसा. या औसा तालुक्यामध्ये परमार्थाचं धरण भरलेलं गाव उजनी गाव. उजनी धरणाप्रमाणे पुण्य पावन तेरणामाईच्या काठावर वसलेलं पुण्य पावन श्री क्षेत्र उजनी येथे श्री संत गणेशनाथ महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा प्रित्यर्थ 378वा म्हणजे जगद्गुरु तुकोबाराच्या अगोदर 2 वर्ष श्री संत गणेशनाथ महाराजांचा काळ 369चा समाधी असतो आणि जगद्गुरु तुकोबारायांचा समाधी आहे शालिवाहन शके 1569 आणि जगद्गुरु तुकोबाराय 1571. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना 375 झाले तर गणेशनाथ महाराजांना 378 झाले. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या अगोदर 2 वर्ष. वा, लय भाग्यवान आहे तुम्ही उजनीकर. पण तुमच्यापेक्षा मी भाग्यवान आहे कारण ते माझ्या गावात जन्मले. नगर जिल्ह्यात नगर तालुक्यात आमची 2 गावं आहेत, भातुडी आणि चिचोंडी. माझं तसं मूळ गाव भातुडी, पण आमचे आजोबा सभापती होते तालुक्याचे. त्यांनी 30 एकर जमीन चिचोंडीमध्ये विकत घेतलेली आणि सध्या राहायला चिचोंडीत. गणेशनाथ महाराजांचा जन्म चिचोंडीला झालेला आहे. ते तिथंच बालपण त्यांचं झालं. नित्यनेम देवपूजा स्नान संध्या करत असताना काही ब्राह्मणांनी त्यांना त्रास दिला आणि ब्राह्मणांनी त्रास दिल्यामुळे मग त्यांनी चिचोंडी गाव सोडलं आणि नगर जिल्ह्याचं हे रत्न आपल्या लातूर जिल्ह्याला प्राप्त झालं. पूर्वांपार नगरचंच रत्न लातूरला कामाला आलेला. आईशी परंपरा आजीशे चालत. आणि मग आजही तुम्ही जाऊन पहा चिचोंडी गाव, या गावामध्ये ब्राह्मण नाही. गणेशनाथ महाराजांची त्या गावावर अवकृपात झालेल्या गावातले ब्राह्मणच संपले. त्या गावची पूजा करायला आमच्या गावातून ब्राह्मण आणावं लागलं. असं पुण्य पावन गणेशनाथ महाराजांची समाधी आणि हा समाधी उत्सव 15 दिवस चालतो. गेली अनेक वर्षापासून 10-15 वर्षापासून आदरणीय माझे धवन सर यांची आमची नाशिकला नेहमीच गाठी पडतात. सरांचा आग्रह की आमच्या गावच्या सप्ताह समितीचा आग्रह की तुम्हाला एक सेवा द्यायची आणि ते तुमच्या गावचे तुम्ही घ्या. तर मी इकडे येत नसते, खूप लांब नाही बाबा. आळंदीहून इकडे येता येता माणूस कळून सरांचा खूप आग्रह की तुम्ही एक साथ या. आणि मग आज 2 वर्षापूर्वी एकदा आलो. गेल्या वर्षी खडा टाकला, पण आज 2 वर्षापूर्वी मी निक्षून सांगितलं होतं कार्यक्रम मंदिराचा बाहेर घ्या तर तुमच्याकडं समाज येईल, तर तुमचं वजन वाढेल. इथं कार्यक्रम घेतल्यापासून कार्यक्रमाला राज ऐश्वर्याचं रूप आलं. ते मला म्हणले तुम्ही गणेशनाथ महाराजांच्या गावचे तुम्ही सांगितल्यामुळे आता ऐकते. आणि म्हणून मग आपण उत्सव घेतला. खूप तुम्हाला धन्यवाद. आज थोडा यात्रेचा उत्सव असल्यामुळे आज नवसा असतात, तेरणामाईपासून दंडवत असतात. त्याच्यामुळे आज वाद्य फटाके खूप असते. म्हणून एरवी रोजचं कीर्तन 8 ते 10, आजचं कीर्तन 10 ते 12. ते बरं माझ्याच वाटलं. कीर्तन संपायची वेळ, संपायच्या वेळेला सुरू झालं म्हणजे उशक काळ होता काळ रात्र.
असो या निमित्ताने आज आपल्या जिल्ह्यातील सगळी नामवंत मंडळी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आमच्या ऋषिकेशचे अन्न क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात कुठं शिक्षण घेतात आणि त्या मुलांना अन्न क्षेत्र ज्यांनी उभं केलं आदरणीय आमचे चौगुले सर आणि त्यांच्याकडे गोरोबा काकांची खूप त्यांच्याकडे वंश परंपरेगत सेवा आहे आणि आज ते आले आणि तुम्ही सगळी महाराज मंडळी त्यात आज्ञात तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे अगदी तासाभराच्या आत सेवा आवरायची. विठ्ठल आम्हा हे कौतुक जगा द्यावे नीत करावे फजित चुकते कासयाचा बाधके काच्या निरूपे काय भावे पोके जगाच्या. आजच्या बघावे श्रीमंत जगद्गुरु तुकोबा आहे. आम्ही या जगाला या विश्वाला नीतीचं शिक्षा कसं कौतुकाने देतो तर एखादं जर आडवे केलं तर त्याला कान धरून कसं जागेवर आणतो. आजच्या अभंगात तुकोबा आहे सांगतात या मृत्यू लोकांमध्ये नीती सागर म्हणून संतांकडे पाहिलं. या मृत्यू लोकात 3 सागर आहे. कोणते 3 सागर? हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अरबी समुद्र. अरे हो बाबा ते आहेत पण ते काय कीर्तनाचा विषय का? तो कीर्तनाचा विषय नाही. मग कोणते 3 सागर? आपल्या धर्मशास्त्राने 3 सागर सांगितले. 1 दुःख सागर, 2 कृपा सागर आणि 3रा आहे आजच्या अभंगातला नीती सागर. तुम्ही म्हणाल महाराज हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अरबी समुद्र हे पाहण्यात आहेत, ऐकण्यात आहेत. म्हणजे दुःख सागर, कृपा सागर, नीती सागर हे आजच ऐकणं हे पाहिजे कुठं? हे आपल्यातच आहे. हे आपल्यात आहे फक्त शोधावं लागतं. मग सांगा, तुम्हीच सांगा दुःख सागर कोण, कृपा सागर कोण आणि नीती सागर कोण? एका एका वाक्यात सांगतो. दुःख सागर तुम्ही आम्ही जीव, कृपा सागर विटेवरला देव आणि नीती सागर श्री संत गणेशनाथ महाराज आणि सर्व संतांचा समुदाय आणि नीती सागर. महाराज तुम्ही विषय मांडला त्याला उदाहरण द्यायला आता तुम्ही उदाहरण द्या आणि प्रमाण द्या. मी प्रमाणाला धरून बोलणारा प्रामाणिक आहे. मी तुम्हाला प्रमाण सांगतो. तुम्ही आम्ही जीव दुःख सागर आहोत. आपण जन्माला आल्यापासून मृत्यू दशेपर्यंत सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत आपली रोज गाठ दुःखाशी पडती. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोही नाही. काही माणसं खूपच दुःखी झाले, काही माणसं आपल्या स्वभावामुळे दुःखी झाले, काही प्रारब्धामुळे दुःखी झाले, काही जोडीदारामुळे दुःखी झाले, तर काही पप्याच्या आईमुळे दुःखी झाले. काही माणसं स्वभावामुळे दुःखी झाले, त्यांचा स्वभाव आहे माऊली स्वभाव प्रतिक्रम हा त्यांच्या स्वभावात बदलच व्हायला. त्यांच्या स्वभावामुळे ते दुःखी झाले. 2 काही प्रारब्धामुळे दुःखी झाले, काहीच प्रारब्ध काहीच दैवच एवढा खाली झोपल्याने एवढा खाली झोपल्यामुळे त्यांना उजबारानाच ते मग हे इसके तोड जावे पण दुःखच वाटत. काही स्वभावामुळे दुःखी झाले, काही प्रारब्धामुळे, काही जोडीदारामुळे. काहीचे जोडीदार पचरंगी असतात. पचरंगी म्हणजे 5 रंगात नाहून निघालेले. तुम्हाला 5 रंग कोणते कीर्तन झाल्यावर देवळाच्या मागे माझी गाठ घ्या काहीचे जोडीदार असे 5 रंगात नाहून निघाले. अजून जोडीदाराच्या नादी लागून काही माणसं दुःखी झाले, काही स्वभावामुळे दुःखी झाले, काही प्रारब्धामुळे, काही जोडीदारामुळे. पण या तिघांचा भरणा जरा कमी, पण पप्याच्या आईमुळे दुःखी झालेल्यांचा भरणा जास्त. जरा वर बघा आईसाहेब, वर बघा. तुमच्यामुळे झालाय तर त्याला आम्ही तरी काय. बरेच गडी बायकांमुळे दुःखी झाले. एक जणाची बायको त्याला रोज भांडे घासायला, सकाळचे त्यांनीच घासायचे, संध्याकाळी वर बघा खाली का बांधायचं, काही काही खाली बांधायचे. एक जणाची बायको त्याला रोज भांडे घासायला लावायची. असं वैतकून त्यांनी सासऱ्याला फोन लावला. सासरे बा
अहो तुमची पोरगी मला रोज भांडे घासायला होती, तिला जरा फोन करून सांगा की रोज काय मालकाला भांडे घासायला होती, ते जरा फोन करा. सासर म्हणलं जावई 10 मिनिटांनीच फोन लावा. जावई म्हणजे 10 मिनिटांनी का? सासर म्हणलं माझे 2 भांडे घासायचे फोन लावतो. राणी दुखिया दुखी भेट तोही जीव आहे जीव म्हणून दुःखीच ना जीव बायकांमुळे दुःखी. एक जणाची बायको तर एका जणाला इतका ताप दिला त्याने वैतागून सासऱ्याला फोन लागला आणि रडायला लागला मुळू मुळू. सासरा म्हणलं जावई काय झालं रडायला? सासरे वा जे फळ तुम्ही माझ्या पदरात टाकलं ते कडून निघालं म्हणून मी रडतो. हे वाक्य ऐकलं तिकडं सासरा ताई मोकळून रडायला. जावई रडायला बंद झाला. जावई म्हणलं सासरे वा तुम्हाला काय झालं रडायला? मग सासरा डोळे पुसून म्हणाला जावई जे कडू फळ तुम्ही चाखीत आहे त्याचा हक्क झाडत माझ्या घरात कसे दिवस जीव बायकांमुळे प्रारब्धामुळे स्वभावामुळे जोडीदारामुळे बायकांमुळे जीव दुःखाच्या सागरात पडला. तुकाराम महाराज वर्णन करतात पडिले दुःखाचे सागरी भगवंताचं जिथं जिथं वर्णन संत वाङ्मयात सापडत तिथं तिथं माग पुढं पुढं तरी कृपा शब्द येतोच. कारण तो देव कृपेचा सागर आहे. तो का म्हणे हातव कृपेचा सागर Keep on
तुम्हाला हात जोडून विनंती, कोणता अभंग महाराज खूप गोड आहे. त्या अभंगात देव कृपेचा सागर कसा आहे तुकोबरांनी वेगळी वेगळी दृष्टांत दिली. तुकाराम महाराज म्हणतात, गर्भे असता बाळा कोण बाळी त्याचा लळा, कैसा लागावे सूत्रधारी कृपाळू माझा. पहिलं दृष्टांत दिलंय पोटातल्या बाळाचं. जन्माला आलेल्या माणसाचा नळा जोडीदार पाळतो, आई पाळती, भाऊ पाळतो, मित्र बहिणी भाऊ पाहुणे रावळ सगळे पाळतात. पण तेच बाळ पोटात असताना त्याचा नळा कोण पाळतं बोला. 9 महिने 9 दिवस त्याचा जीव आहे का नाही, आहे ना. मग त्याला काहीतरी नळा असणच का नाही, जे तळले याचे नळे सरत. पोटात असताना त्या बाळाचा नळा पाळतो, त्याला कृपेचा सागर पांडुरंग म्हणतात. दुसरा दृष्टांत आहे, गगनी लागला कोण सणा, कोण पूर्वी तेथे चारा. या स्टीलच्या या लोखंडाच्या खांबापासून या लोखंडाच्या खांबापर्यंत कोळी जाळी विणतो, जाळी कोळी जाळी विणतो, एका फांदीवर एका फांदीवर, एका घरावर एका घरावर, एका खांबावर एका खांबावर. नंतर तो ह्याही खांबावर जात नाही, ह्या खांबावर जात नाही, ह्या फांदीवर जात नाही, ह्या फांदीवर जात नाही, आकाशात त्याचं जाणार. देव बरोबर त्याला तिथं चारा पुरवतो. कस काय, हे उडणारी चिंट त्या जाळ्यात जाऊन गुतली आणि बरोबर तो खातो. त्या चिंटाला तिथं कोणी पाठवलं, हे चिंट पक्ष प्रवेश करते, कोणी पाठवलं, यांनीच पाठवलं. चिंटांचं चाललंय चिंटा. आता निवडणुका जाहीर झाल्या का बघा कशी शेपटावर मिळते. चिंटांचं चिंटांचं गगनी लागला कोण सरा, कोण पूर्वी तेथे चारा, कैसा लागावी सूत्रधारी कृपाळूला मांगारी. 2 दृष्टांत. तिसरा दृष्टांत दिलाय, सर्प पिली विताची खाय वाचविया कोण माय. सर्पीन अंडे देत 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 जाते, अंडे झाले का बघा अंडे घोळीत 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 पिले. अंड्यातून पिलं बाहेर पडले का सर्पीन तोंड फिरतीन अंड्यातली पिलं खात 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 जाते. म्हणून माझे बापे जरी सर्पिनी का बोका, बोका पिलं खातो, सर्पीन पिलं खाते. मग सर्पीन पिलं जर जन्मतात पिलं खाती, मग गावगावचे साप दिसत येईल. हे वाचले कसे आणि यांची आई कोण विचारत अक्कल होईल तुमची. असे उदाहरण तुकाराम महाराजांनी तुम्हाला तुकाराम महाराज नवीनच सांगायला लागले. नवीन नाही, त्याने 375 वर्षापूर्वी पण तुम्हाला ते नाथ पुढे का वाचायचा. तुम्ही काही वाचीत नसत नाही. सर्प पिली विताची खाय वाचविया कोण माय. तुकाराम महाराज म्हणतात, त्या पिलांना कोणी सांगितलं की तुमची आई तुम्हाला जन्मताच खाणारे, जन्मताच लपा. पोटामध्ये कोणे सांगितले सर्पा उपजत लपा म्हणून. पोटात असताना त्या सर्पाच्या पिलाला कोणी सांगितलं की आई तुम्हाला जन्मताच खाणारे. तुम्ही ती आई अंडे देत गोळीत पुढे निघाली, अंड फुटलं का सर्पाचं पिलू एका सेकंदात बाहेर पडतं, लगेच लपत. तेव्हा ते वाचत येतं, मग तेच आपल्या घरात निघत येतं. पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा उपजताना पा म्हणून. हे 10वी वर्षी होती 10 शेवट खाते तर हे ते येतील ना, हे वारकऱ्याचं चुकलं, हिंदूचं चुकलं, त्या म्हणा त्या सापाच्या पिलाला कोणी सांगितलं. ते म्हणा कोणी सांगितलं सांगा म्हणा. पोटामध्ये कोणी सांगितलं सर्पा उपजताना पा म्हणून. त्यांना कोणी शिकवलं. काय साधा कवी सूत्र झाली विटीवर बाबा, तो कृपेचा सागर आहे. त्यालाही वाटतं की यांना जीवदान भेटलं पाहिजे, तो त्यांना शिकवतो. किती दृष्टांत झाले, पोटाच्या भावाचा, गोळ्याचा आणि सापाच्या पिलाचा. तुम्ही ध्यानात धरीत नाही, हेच आमचं भांडवल. आता 4था दृष्टांत. आपण मराठवाडी लोक आहेत, हा दृष्टांत खास मराठवाड्यातला आहे. काय आपल्याकडे विहिरी फक्त 8-9 बरस विहीर खोदते, खाली बेटपुळ्या निघाल्या. त्या बेटपुळीला तिथं चारा कोणी पुरवला बोला. चारा घोटाळा लालू कोणी चारा पुरवला. आपल्याकडं आपल्या मराठवाड्यात दगडी घर आहेत, दगडी घर म्हणजे दगड ज्या तोडी पाडतो आपण दगडापासून मोठ्या दगडापासून,
दगडाची तोडी पाडणार आहेत ना तर त्या दगडात जीव निघतात. पोटी पाषाणाचे जीव कोण जीव त्यांचा भाव. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर दयामुखी चाला कोण झाली. मोठे मोठे दगड फोडले का त्याच्यात गोंजळलं पाणी आणि पेड उगली होतो. म्हणजे पाणी तिथं कोणी आणलं. काही जल सिंचन कोठाळाला होतं का काय. या तळ्यात पाणी कोणी टाकलं. कोणी टाकलं नाही माऊली. ती विटेवर जो उभा आहे ना बाबा तो कृपेचा सागर आहे. त्याला वळखा खूप होईनाशी उदाहरण आहेत पा. दुःख सागर तुम्ही आम्ही कृपा सागर विटेवर देव. आता खाली राहिले नीती सागर त्यांच्या दरबारात सेवा आहे. गणेशनाथ महाराज ज्ञानोबरायापासून महिपती महाराजापर्यंत सगळे संत नीतीचे सागर आहे. त्यांना सागराची उपमा का दिली. जसं सागरामध्ये किती पाणी आहे याला अंत पार नाही तसं आमच्या संतांकडे किती नीती आहे त्या नीतीला अंत पार नाही. आता पुण्याने संतांच्या दारात किती नीती त्या नीतीला अंत पार नाही. आता पुण्यानीती पार नाही. आमच्याकडे किती पुण्य पार नाही. आमच्याकडे किती नीती पार नाही. संतांकडे संत नीती सागर महाराज तुम्ही म्हणता संतांकडे किती नीती त्याला पारावर नाही. काही उदाहरण द्या ना. कुठं कुठं तुम्हाला नीती दिसली. प्रश्नावर प्रतिप्रश्न कुठं कुठं नीती दिसली नाही हे सांगा. त्यांचं सर्वांगीण जीवन नीतीने ओतप्रोत भरलेलं. काय सांगताय हो. द्या उदाहरण. ऐका उदाहरण. अहो ते बोलतील नीतीला धरून. ते हसतील टिंगल मस्करी करतील नीतीला धरून. ते उपदेश करतील समाजाला नीतीला धरून. तीनच उदाहरण. एक त्यांच्या बोलण्यात नीती. वाचा बोलो वेद नीती बोलावे ते धर्माविडे बोलवायचे बोल बोलण्याचे नाही. त्यांच्या बोलण्यात नीती. मराठवाड्यात निजामाची सत्ता होती ती तुमच्या पूर्वजांनी भोगली. खूप भोगले. तिथे निजामाची सत्ता होती. तुमच्या माहिती आहे चौधरी वकील साहेब बसले. इंग्रजांनी भारतावर ज्यावेळेस आक्रमण केलं त्यावेळेस भारतात 3 सत्ता प्रबळ होते. एक मराठा छत्रपतींची सत्ता त्यावेळेस कारभारी होती बाजीराव पेशवे. दुसरी इंग्रज आणि तिसरा निजाम प्रबळ. तसे तर चिगुर चागुर नाही होते पण हे प्रबळ. पण इंग्रजांनी मराठा सत्ता संपवली. निजाम नाही संपवली. का नाही संपवले. इंग्रज म्हणायचे काही झालं तर निजाम आणि इंग्रज दोघं बाहेरून आलेले. बाहेरून आलेले एक राहिले का मग गावातल्याला संपवता येत. आणि मग निजामाशी इंग्रजांनी युद्ध नाही करत बसले. निजामाचा स्वतंत्र कारभार इंग्रजांचा स्वतंत्र कारभार मराठाशी संपली. निजामाने लय उत्पात माजवला. निजामाच्या वैतागाने काही वैतागून पण ठरवला आहे. निजामाच्या तडाख्यात एक घाट मात्र वाचलं. कोण
सद्गुरू आवसेकर महाराजाचं गाणं. कारण त्यांनी अशी भक्ती केली की निजामच वाकावं. निजाम त्यांना वाकलेला आहे. त्याचा इतिहास वाचा जरा. आवसेकरांचा प्रतापी इतिहास आहे, मला खूप प्रतापी इतिहास आहे. आणि मग मराठवाड्यात अजून भक्ती खूप कमी झाली. काय करावं, इकडं थोडं बरं होतं. आवसेकर महाराजामुळं, वास्कर महाराजांमुळे इकडं बरं होतं. पलीकडं परभणी हिंगोली या भागात खूपच उत्पाद झाला. नांदेड आणि मग काशी विश्वनाथांनी त्यांचा एक भक्त मराठवाड्यात पाठवला. काय आडनाव? ठाकूर. हे ठाकूर घराणे ना, हे मूळचे ठाकूर मराठवाड्यातले नाही, हे काशीचे. कारण आपल्याकडे ठाकूर आडनाव असं सापडत नाही. तिकडं ये हात मुझे देते ठाकूर, तिकडं आपल्याकडे ठाकूर आहे. ठाकूर तिकडं, तिकडं ठाकूर, आपल्याकडे पाटील. काय सांगायचे तिकडं ठाकूर करारी. एक ठाकूराचं करारी इकडं आलं. ठाकूरांची मोठी परंपरा आहे. पंढरपुरात मोठे वाडे, चंद्रभागेच्या काठोडा ठाकूरांची खूप मोठे. आळंदीला वाडे मोठे, आळंदीला खूप चिन्ह, पंढरपूरला खूप त्यांचं फरमान. आता पंढरपुरात वाडे बांधले तर वाडे राखायला माणूस पाहिजे ना, एक माणूस ठेवला राखा. आता जो तळे राखील तो पाणी चाखील हा नियम आहे महाराज. जो राहिला त्याला मुलगा झाला, त्या मुलाचं लगीन तिथंच झालं, त्याला नातवंड पालवंड झाली, तिथंच राहिलं. काय झालं मग थोडा त्याचा विचार बदलला आणि मठातल्या वारकऱ्यांना थोडा ताप होऊ लागला. गादीवर आले बापूसाहेब महाराज ठाकूर. बापूसाहेबांनी सांगितलं, बाबा तू 50 वर्ष मठात राहिलाय पण तुझा विचार जरा बदललाय, माझी विनंती होतं तू मठ सोडून जा. मठाच्या मालकाने सांगितलं, पण त्यावेळेस इंदिराबाईंनी कायदा काढला होता, कशी त्याची जमीन राहील त्याचं घर. या कायद्यानुसार त्याने दावा दाखल केला कोर्टात. बापूसाहेबांनी दावा दाखल केला, केस आली कोर्टावर. अनायासे जिल्हा न्यायाधीश होते ते नेमके मराठवाड्यातले होते, ठाकूरांचे मालकरी होते. आणि मग न्यायाधीशाने ठाकूर बोलून घेतलं, बापूसाहेब आता कायद्यानुसार तसा तो मालक होतो, तो तिथं 50 वर्ष राहतो. फक्त उद्या जर केस बोर्डावर आली तर आम्ही तुम्हाला विचारू, बापूसाहेब हा माणूस मठात किती दिवस झाला राहतो, तर तुम्ही फक्त एकच वाक्य खोटं बोलायचं की हा गेल्या 15 दिवसात राहा. एवढं बापूसाहेब म्हणजे तसं कसं 50 वर्षाने तो मठातच राहतोय. न्यायाधीश म्हणजे हे उद्या बोलू नका, हे जर उद्या बोलले कायद्यानुसार त्यांना वड द्यावं लागतं. एक वाक्य खोटं बोला. बापूसाहेब म्हणजे मी प्रयत्न करतो. काय माणसं असते काय बोलायचं. आधी दुसऱ्या दिवशी केस बोलला. न्यायाधीश म्हणजे का हो दावेदार तुम्ही मठात कधीपासून राहता? तेव्हा 50 वर्षापासून. या बापूसाहेबांच्या वडिलांनी मला ठेवले, माझं जगिने तिथं झालं, बोर सोरही झालं, मी मठातच राहतो 50 वर्ष झाले. विचारा त्यांना. बरं मग त्याचा जबाब नोंदवून घेतला. हो बापूसाहेब किती दिवसापासून मठात राहतोय? न्यायाधीशाने डोळे चमकावले. न्यायाधीशाला वाटत होतं की जे मालक होते मालक राहा. बापूसाहेबांना काल सांगितलं होतं फक्त 15 दिवसापूर्वी राहणार असं सांग. बापूसाहेब हे कधी आल्यावर राहिला तिथं? बापूसाहेब म्हणजे असं कसं 50 वर्ष झाले तो ह्याच मठात एवढ्या न्यायालयाचा न्यायाधीशाने कपाळावर हाडून घेतला. बापूसाहेब काल सांगितलं काय, तुम्ही आज बोलताय काय? बापूसाहेबांचे डोळे भरून आले. न्यायाधीश साहेब मठ गेला तरी चलन, पण खोटं बोलून मला नरकात नाही जायचं. हे वाक्य ऐकलं त्या माणसाला तसाच रडायला लागला. तो दावेला लगेच महाराणा साखम दडून घातला. बापूसाहेब तुमच्यासारख्या साधूची मी परीक्षा पाहायला नकोय, पण पाहिली की आजच म्हणतो ना. बापूसाहेब म्हणले नाही, तू कायद्याने तो शिकलेला आहे, मग तुलाही म्हट, मला नको, मी वाळवंटात राहतो. आणि मग न्यायाधीशाने निवाडा केला 2 खोल्या त्याला आणि बाकीचा मठ बापूसाहेबाला. आजही ठाकूराच्या मठात तुम्ही जा, 2 खोल्या त्याला आणि सगळा मठ बापूसाहेबाला. याला म्हणायचं न्याय आणि याला म्हणायचं नीती, बोलण्यात नीती. काही काही कीर्तनकार जवळूनच येत होतं आणि मग तिला आम्ही नागपूरहून आलो, 500 वाढून घे, 90 करू नको.
ते हसतील खेळतील टिंगल मस्करी करतील नीतीला धरून भल्या भल्याला चेष्टा लय भवली अशी चेष्टा भल भल्या आपल्याकडे नाही नारायणगावची चेष्टा चांगली नाही मला चेष्टा टिंगल मस्ते ही चांगलीच नाही. असंच एका गावात गोकुळाष्टमीचं 10 ते 12 कीर्तन पायी राहतो तो खाल्ल्याळीला पायी मालकाला चला कीर्तनाला मला मला म्हणतात नाही म्हणतो का म्हणजे मंदिर वाढल्या पार 10 ते 12 कीर्तन 12 वाजता कृष्ण जन्म झाला आणि मग सुंटवाडा वाटला बायांचा पाळणा बेळणा लय दान पिऊन धरली बायांनी एक वाजल्या तिथंच आणि मग बायांनी काय आपापल्या गल्लीत जायला वरल्या आलेला काही बाया थांबल्या मधल्या आलेल्या खाल्ल्या आलेल्या व्यक्तीच आहे जरा हलक्या काळजाची मालकाने ठरवलं बायकोची चेष्टा करायची जरा वय बी शोभलं पाहिजे आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही तुमच्या नातवांसारखे येत असतो म्हाताऱ्याने उतार वय ठरवलं म्हाताऱ्याची चेष्टा करायची आणि गोकुळाष्टमीची रात्र सूर्य अंधार असतो चंद्र उशिरा उदय म्हातारं अंधारात कोंबडी घेऊन बसलो म्हातारी लय आमच्या काळाचा आता काय सांगावं ती गल्लीतून चालली तिने पाहिलं कोणीतरी इथं बसलो पाहिलं आजी टमाटर उडायला लागेल टन टनाटर मारी नाही काही सोडून देत म्हातारी अशी टमाटर उडायची ते म्हातारी फाटक्या कोंबडीतून पाहिलं म्हातारी आले आता वय झालं चेष्टा करणं बरे म्हातारी जवळ येऊन गेले म्हातारं जे उठलं म्हातारी आपलं नाव झाली तिला जीव सोडून पाहता का गेली म्हातारी आता म्हातारा गाव हिला पाहता कसा चेष्टा अशी ही चेष्टा भलं भले अशी नावीला पाठला चेष्टा करतील पण आमचे संत चेष्टा करतील मस्करी करतील पंडितीला धरून नव्याची होळी मारा ते लीला करतात म्हणजे चेष्टा करतात पंडितीला धरून जयाच्या लीले माझी नीती त्यांच्या लीले चेष्टा मस्करीत त्याला काय सांगावं त्यांनी गणेशनाथ महाराजांचं चरित्र लिहिलं ते महिपती महाराज आमच्या रावळीचे तारावाचे त्यांनी चरित्र लिहिलंय जगन्नाथपुरीला एक नरहरिदास नावाचे संत जसे गणेशनाथ नरहरिदास मागं पुढंच का झालेले आहे त्यांच्या त्या भक्तनीला मृतच झाले ते नरहरिदास ते नाटकात पार्ट घ्यायचे भले पार्ट रंगून करायचे एक दिवस गावात पार्ट आलं भक्त प्रल्हाद नाटक आलं मग एक पोरग पाहिजे तो प्रल्हाद हो एक बाई पाहिजे तो काय हो एक जरा आडदान होता हा तू हिरण्यकश्यप हो एक अजून आडदान होता त्याला हिरण्याक्ष केलं एक लई चंचल होता हा तू नारद हो असे सगळे पार्ट वाटून झालं नरहरिदास तू कोणतं पार्ट घेशील नरहरिदास मला माझं नाव नरहरी मग मी नरसिंहाचंच पार्ट मग ठरलं मग ते तालीम गेली केली गावात एक दिवस नाटक अख्खं गाव अख्खी जगन्नाथपुरी नाटक पाहिला आणि तू सगळं नाटक रंगवलं एक मोठा खांब त्या खांबात त्याला नरसिंहाचं पार्ट दिलं कोणाला त्या नरहरीला तो आत बसला काय चाललंय नाटक काय चाललंय नाटक ते खरं करायचं नसते खोटं खोटं करायचं असते कशाला विचारलं झालं नाटक सुरू प्रल्हादाशी पिता करीतो चाचण करीतोस मले म्हणी नारायण हिरण्यकश्यप म्हणला प्रल्हादा ज्या नारायणाचं तू ध्यान करतो का कुठंही तुला नारायण प्रल्हाद म्हणला कुठं नाही माझा नारायण कुठं चाललंय
आता 200-250 वर्षापूर्वीची गोष्ट आहे जगन्नाथपुरीची. महिपती महाराज कुठं नाही माझा नारायण या खांबात आहे का? आता त्या खांबात त्यांना रविदास आधी जाऊन उभा सावला म्हणजे या खांबात आहे. मग त्यांनी आपल्या दाटमुटीत दात मारली. आता ते काय पुठ्याचा खांब होता, ते काय लाकडाचा होता, ते आपलं मोडा मोड्यावर मग त्यांना रविदास बाहेर आला. आता तसा न रविदास सड पात्र होता, ह्यो अर्धड होता. यांनी ठरवलं तर त्यांना रविदास कवा वाकडत होता, तुमचा तिरता केला. पण त्या रविदासांनी त्याला हरवायचं असं नाटक ठरलेलं होतं. मग दोघांचं युद्ध झालं. त्याच्या धीरजने कश्यप हारला. मग न रविदासांनी त्याला खोटं खोटं मांडीवर घ्यायचं आणि खोटं खोटं फाडायचं ना. राम हरी महाराज त्याने खरोखरच माणूस पाहला माणूसच पाहतात हाताने काय गळ्यात घातले नाटकच होतं. अर्धा वरता पाय अर्धा लागल्या तू माणसं अर्धा लागले सगळं धावा धाव सुरू झाली. माणूसच मारून टाकला असं राग राग बसला. आता ज्याला मारणार ती 8 भाऊ होते. अष्टपुत्रा सौभाग्य होती. जुन्या काळात जरा कारभार मोकळ्या हातानेच मोकळ्या हातानेच कारभार. त्याचे 7 भाऊ घरी गेले आणि थरची कुराडी घेऊन आले. विलासाचं तुकडीच करायचं की हन्ना राजा नाटकाला होता. हो कायदा कोणी हातात घ्यायचा नाही, मी राजा बस घरी त्यांना विलासात अरे काय केलं तू? त्याने काय केलं म्हणजे हिरण्यकश्यप फाडला का? फाडा प्रल्हादाला त्रास देत होता. अरे ते कृतयुगात झाले. एक कधी एक नाटक झाले. त्याने नाटक असून काही माणसाने खरं वागावा मारून टाकला. हे 7 जण म्हणजे राजेसाहेब तुम्ही बाजूला याची खांबळीच करतो. राजा म्हणून थांबा, खरं वागावा ना, खरं वागा. ठीक आहे मंडळी निघून जा. याला काय शिक्षा मी 1 महिने गेली. मंडळी निघून दुसऱ्या दिवशी राजाने मीटिंग लावली. बघा आपल्या जसं भक्त प्रल्हाद नाटक झालं तसं आपल्याला रामायण नाटक करायचं. चला बोला पाठ मग 2-3 बाया आणल्या. हे तू कौशल्य हो, तू सुमित्र हो, तू काही हो, एक बाईचे तू सीता हो, 4 गडी पाहिजे, तू राम हो, तू लक्ष्मण हो, तू भरत हो, शत्रुघ्न हो. सगळ्याला पार्ट वाटले. जरारी तू काय घेणार नको नको म्हणजे मला ते घर राजा म्हणला बोलायचं नाही. मी सांगतो ते पार्ट घ्यायचं. काय तू राजा दशरथाचं पार्ट. राजाने ठरवलं होतं हा खरंच वागतोय का मला नाही पाहायचं. राजकारणी माणसं आहेत ना ते बरोबर काटात बशी देतो. महाराज त्याने नदीत लागायचे राजकारण परवाडलं म्हणून राजकारण नाही तसंच झालं. आलं रामायण रंगात ते तालीम मिनिट झाली. रामायण रंगात आलं. त्या रामायणात राम वनवास प्रकरण आणि राम वनाला चालले. रविदासाने पार्थ घेतलं होतं दशरथाचं. मग हा कसं ठेवतोय पाहिजे गावाचं लक्ष बारीक गाव लक्ष देऊन ऐकत होतं बघा. आणि रविदासाने पार्थ सुरू केलं. राम माझा राम माझे तन मन धन रामा वाचोनी प्राण बुडीत जाणं न राहती महिपती त्यांची होती. राम 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 म्हणून त्यांनी शरीर टाकलं. आता सगळ्याला वाटलं खोटं खोटं टाकलं. अर्धा तास दशरथ उठले. रामरूप झाला न रविदास आणि रामरूप पावला गेला म्हणायचं टिंगल. नाटक जरी केलं तरी त्याच्यात नीतीलाच धरून वागणं. त्यांचं चरित्र महिपती हरिदास नाटकात प्राण सोडलं. त्यांची समाधी जगन्नाथपुरीला. सपना माझा विषय. ते बोलतील नीतीला धरून, ते हसतील खेळतील टिंगल मस्करी करतील नीतीला धरून, ते उपदेश करतील नीतीला धरून. धर्म नीतीचा Oh
नीतीचा ऐकावा व्यवहार निवडीले सारासारखे समाजाला नीती शिकवतात. कोणी म्हणत गाव त्या मला नीती शिकवते आम्हाला नाही कळत का? खरं तुम्हाला सगळं कळत पण नीतीचं वागही कळत नाही. सगळ्या सध्या कलियुगाचा असा प्रभाव आहे मला की नीती बाजूला राहील. सध्या कलियुगातल्या लोकांनी सगळं करतंय, नीती सोडली, नीती संपली. मला हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. मला भाव हो कलीचे महिमा. या कलियुगामध्ये ऐसे कलियुगामुळे झाले सत्याचे नीती राहिली नाही. मला आमच्या लहानपणापर्यंत नावात नीती होती. वा तुमची सुनीता कुठली काय शब्द होता? सुनीता. वा म्हणजे चांगली नीती असलेली म्हणून सुनीता. महाराज सुनीता नांदायला. वा आमच्या लहानपणापर्यंत मुलीच्या नावात नीता होती. आता सुनीता नाही, तुमची अनिता पुढे गेली. अनिता नीतीच शब्द. आमच्या लहानपणी नाव होते काय? नीतीराज. नीतीराज कुठे? महाराज तो मुंबईला गेला होता. आमच्या लहानपणी नावात नीती होती. नीती. नितेश कुठे? म्हणजे तो कणकवली नाही. काय नाव? नितेश राणे. नितेश. पण आता नीती राहिली नाही म्हणून न आलं. नीती न म्हणून त्यालाच म्हणतात नितीन. नीती न नितेश नावात राहिले नाही. म्हणून समाजाला नीती शिकवणं गरजेचं आहे. समाजाला नीती शिकवली पाहिजे. बर मग संत पुढे आले, समाजाला नीती शिकवू लागली, पण बळजबरीने नाही शिकवली, कौतुकाने शिकवली. अभंगाच्या ज्यांच्या दरबारात सेवा आहे त्यांचा महिमा ऐकून छत्रपती शिवाजी महाराज त्यांना भेटायला. छत्रपती शिवाजी महाराज भेटायला आले. आल्यानंतर गणेशनाथ महाराजांचा महिमा पाडला. या साधूसाठी आपण साधूचा सन्मान केला पाहिजे.
वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा, आपण घेऊ नये. वा, प्रभू झाला तरी संसार, प्रभू म्हणजे राजा, प्रभू झाला तरी संसाराचा दास, तयास विहित यांची सेवा हा पीठ या प्रसंगाला होतो. राजा जरी झाला तरी तो संसाराचा दास असतो. त्या राजाने यांची सेवा करणं हे शास्त्राने सांगितले. तयास विहित, विहित म्हणजे शास्त्र प्रतिपादित यांची सेवा, संतांची सेवा केली पाहिजे. छत्रपती एवढा आनंद झाला. नवीन शामियाना तयार केला, नवीन तंबू, महाराजांना नवीन तंबू. उन्हाचे दिवस, मराठवाडा आता ऊन पडत, येडे पावसाळी भरतात पडतो, यंदा पाण्याला तेरणाला दिला, पाणी आणायची जायची गरजच नाही. तेरणात उलटीत शिरली होती, आकळा बघा पाणी किती घ्या, खाली लोटावेल मोकळं पाटावेल. सुंदर पैकी शामियाना उभा केला. ह्या भागात जुने कलाकार होते, स्वतःला बोलून असा चंदनाचा पलंग केला महाराजांना. चंदनाची लाकडाने सुंदर पलंग केला, त्याच्यावर वजनदार मलमली वस्त्र अंथरली, रेशीम वस्त्र मलमली वस्त्र टाकली, गुलाबाच्या पाकड्या अंथरल्या. महाराज तुम्ही याच्यावर आराम करा. आता ते फकीर मागना पुढे फोपाटा उडत, त्यांना काय फकीर माणसं नसते. पण आता एवढा मोठा न्यायी राजा आपल्याला आग्रह करतो, एखाद्या मोठ्या माणसाने आग्रह केला तर नाही म्हणू नये. आता तुम्हाला जर आम्ही चहा प्यायला आग्रह केला, तुम्ही नाही म्हणता का? अरे लबाडे खुशाला त्याने ठरवलं, ठीक आहे राजे, तुमच्या आग्रहास्तव एक दिवस मी तुमचा हा पाहुणचार स्वीकारतो. आणि मग छत्रपती शिवाजी राजांनी त्यांचं कीर्तन ऐकलं. त्या दिवशी अन्नप्रसाद झाला, महाराजांचं कीर्तन झालं, अन्नप्रसाद झाला. महाराज उत्तम शामियाना गणेशनाथ मला तुमच्यासाठी उभा केला आणि या चंदनाच्या पलंगावर तुम्ही एक रात्र झोपा, चालते म्हणजे. आणि झोपायला जात असताना उंजळवर त्यांनी खडे घेतले. महाराज खडे कशाला? म्हणजे नामगणना, नाम जप वाजायला याला त्याला खडे. तुम्ही आम्ही खडे गोळा करतो, पण ती इथं सांगायला लागले. खडे गोळा केले आणि गेले. आणि मग घेतला शामियाना हातून जाऊन एकटेच महाराजांनी खडे त्यावर अंतरले आणि त्या खड्यावर झोपले. शिवछत्रपती पाठ उठले. जुने राजकारणी पाठ उठायचं, आता पाच बारा उठले. पाठ छत्रपती उठले आणि शामियानाकडे कान देऊन ऐकलं तर महाराज काकड आरती म्हणून. आणि मग शामियाना गुरुराज गेले तर सगळे खडे अंतरलेले खडे गणेशनाथ महाराज मी मोठ्या प्रयत्नाने हा शामियाना उभा केला, मोठ्या प्रयत्नाने हा चंदनाचा पलंग घडवला, मोठी बिछाई टाकली आणि मोठे गादीचे टाकले, त्यावर गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही त्याच्यात खड्यात झोपले. राजे तुमची भीड म्हणून एक रात्र झोपलो, नाही तर आम्ही माळाला पडणारी माणसं पुढे मी पडत होतो. आम्हाला त्याचं कौतुक नाही. आणि राजे याच्यावर जर आज झोपलो तर उद्या मला माळावर झोप नाही यायची. उद्या मी अंग म्हणाल, ती गादी नाही दिसत, ती खाट नाही दिसत. आम्ही दगडात वाट्यापर्यंत एकदा याच्यावर झोपलं का उठवावं लागत नाही, टोचून टोचून आपापच जाग येते. आमच्यावर समाजाचा भार. साधू झोपला जग झोपत, म्हणून आम्हाला झोपून जमणार, आम्हाला जागं राहावं लागत, म्हणून मी दगडावर झोपलो. हे वाक्य छत्रपतीने ऐकलं. छत्रपतीला सांगितलं, छत्रपती तुमच्यावर सुद्धा समाजाचा भार आहे. जया श्री कारभार बुद्धी सार तयाची. तो कोणाचा कारभारी माणसाची बुद्धी सार पाहिजे ना, नाही तर कारभारी गाव हे गावची जत्रा, कारभारी सतरा गड कपडे 17 लफडे. म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्राचे कारभारी आहात तर तुम्हाला सुद्धा असं जागर होऊन झोपावं लागतं. तेव्हापासून शिवाजी महाराजांना तो नीतीचा उपदेश झाला. आम्हा एक कौतुक जगात कौतुकाने नीती शिकवली. महिपती महाराज लिहितात, तिथून पुढे छत्रपती कधीही पलंगावर झोपले नाही, जमिनीवर झोपले. वा, याला धन्य ते गणेशनाथ महाराज, धन्य ते छत्रपती. छत्रपती म्हणतात, या महाराष्ट्राची जनता जर जनतेला जर राखायचं असेल तर मला झोपून जाऊन टाका. तिथून पुढे ते कायम पलंगावर झोपले नाही, कुठं झोपले, जमिनीवर झोपले. याला माहिती राजे नाही आताचे
सगळे उजनी धरणाच्या खाली उभे करा नाव उभे करून द्या एक श्याम छत्रपतींना जगात यावे करावे फजित चुकती काही चुकतीच नाही पण चुकले मग काय काढायचे आणायची ठिकाणीवरून करावे फजित फजिती करायची. एक दिवस गणेशनाथ महाराजांचं कीर्तन रंगात आलं आणि आता वारकऱ्याचा नेहमी टाळी वाजवा सगळ्याकडून टाळ्या वाजायची. पुढे ब्राह्मण बसलो सगळे वारकरी टाळ्या वाजवायचे. या भागातले सगळे वाजायचे ब्राह्मण टाळ्या वाजत होतं. गणेशनाथ महाराजांनी महाराज आदवय भजन अखंड स्मरणे वाजवी करताळी एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी. ब्राह्मण म्हणजे महाराज मला शिकू नका, मी उच्चवर्णीय ब्राह्मण आहे, तुम्ही सामान्य वर्णातली माणसं. उच्चवर्णीयाला सामान्य वर्णीयाने पुढे शिकायचं असतं का? शेळी पुढे उठत का घेत असते का? मी तुमचं ऐकून टाळी वाजवणार नाही. महाराजांच्या लक्षात आलेला अहंकार आहे. या अहंकारात तो घोंगडे बसून घेऊन कीर्तनाला येत असताना तर असा येत नका जातो. काय काय कीर्तनाला येत हो काय बसत तिथं जणू काय पावल्या रावळे बळबळ जसा एखादा ह्याला आवाज होतो ना ह्याच्यात त्याच्यात काही फरक नाही. कीर्तनात आलेलं इथं आधी माणसाने समरस झालं पाहिजे. या रसात नावून निघाला पाहिजे. रंगी रंगेले श्रीरंग रंग लुटा माझे बा रंग लुटीला बहुती शुक नारदाची संधी वा तुका लुटीत आहे रंग आईला झाला पांडुरंग वा. तिला रंगून गेला पाहिजे माणूस. सगळे लोक भजनात रंगले पण ते काय टाळी वाजे ना महाराज तुम्ही टाळी वाजवा वाहे टाळ टाळ्या टाळी आपण नका टाळी वाजवा. हो मी उच्चवर्णीय तुम्ही सामान्य वर्णीय तुमचं मी ऐकायला मोकळा नाही. मी टाळी वाजवणार नाही. नका वाजवू म्हणते. तुम्ही नाही वाजवली तुमच्या वरच्या टाळ्या हे माळावरले दगड वाजवती टाकत होती. गणेशनाथ महाराज एका वाक्यात सांगितलं हो दगड गोटे तोंडी रुताड उठा वाजवा टाळ्यांची दगड माळावर गोळा करत ब्राह्मणाच्या लक्षात ताकद जडा टाकून दगडाला टाळ्या वाजत नव्हते म्हणून ब्राह्मण काका हे जवळ जवळ आपण नाही ना गुळ खाना पुढा म्हटलं गुळ खायला म्हटलं ब्राह्मण काका तेव्हापासून टाळे वाजवायला याला माहिती करावे चुकत ना त्यांना असेच टाळ्यावर भेटलं. एवढे चुकले गणेशनाथ महाराजांनी टाळ्यावर. आणखी एक कथा पैपती महाराजांनी त्यांची केली. प्रसंग असा घडला की त्यांच्याकडे शक्तिपात होता. शक्तिपात अशी ताकद होती गणेशनाथ महाराजांना काय सांगा. त्यांच्या पुढे आलेला टवाळा असो निंदक असो दुर्जन असो कसा ते त्याच्या डोक्यावर हात ठेवायचे आणि तत्वमसी महाविद्या सांगायचे. महाविद्या सांगितलं तो प्रपंच भांडून जायचा. निंदक असो दुर्जन असो संसारात किती खटल्या किडा असो त्यांच्या मस्तकावर हात पडला का हात ठेवलेला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी माथा हात ठेवलेला नव्हे पाप केला जायचा. पुढच्या माणसाला फाकून जागी करायचे. असे त्यांनी 360 दिवसात रोज एका माणसाला अनुग्रह द्यायचा. रोज एका महिपती महाराज म्हणतात वर्षाच्या 360 दिवसात 360 शिष्य केले. सगळे शिष्य लंगोट लावून हिंडायचे. भिक्षा मागून खायचं. ऊन पाऊस वारा काही मदत होते. रात्रंदिवस बदलत होतं त्या अंधाराला. मग सगळं गाव गोळा झालं. मी म्हणलं गाव काही शान नसतं. हे उलटीचं नाही चाललं कोणाला चाललंय तुम्ही समजून घ्या. मग काही येडे गोळा झाले वा हे सगळ्यांनी जर असा संसार सोडा आधार कोणी लावा एवढा निघाला असे सगळे साधू संत झाल्यावर आणि म्हणजे संसार चालायचा कसा सगळे सगळी गणेशनाथ महाराज आजपासून तुम्ही माणसांना काय अनुग्रह देऊ नका.
असं तर तुम्ही सगळ्या जगाला नोंदलेले सगळे फकीर होते, सगळे साधू होते, संसाराची राहटी मोडून जाईल. मग आजपासून तुम्ही झाडांना अनुग्रह चारी खाली एकच आहेत ना, अंडज जालज स्वेदज उद्भिज झाडांना अनुग्रह. गणेशनाथ महाराज ते फकीर होते, ते दिवशी उठले, तिथे एक आंब्याचं झाड होतं. ते बघा आंब्याच्या झाडाला हात ठेवला आणि त्याला ब्रह्मबोध दिला आणि लोक हसले. माणसाला बोध दिल्यावर त्याचा संसार भानवडायचं, झाडाला बोध दिला हे कळत कसं. गणेशनाथ महाराज म्हणे का राम हरे महाराज तुम्ही भाकर आणली का मला? भाकर भाजी आणली होती, ती भाकरी घेतली, बाजरीची भाजी घेतली आणि ती भाकरी भाजी त्या नैवेद्य झाला त्या आंब्याच्या झाडाकडून तुला जर खराब बोध झाला असेल तर एवढा माझा प्रसाद स्वीकारशील. लगेच आंबा तो भरला आणि तो प्रसाद आत घेताना आंबा पूर्वत झाला. महाराज जी होती ना माणसं गोळा करणारी ती म्हणजे तुम्हाला सांगत होतं ना महाराज अधिकारी म्हणून, तुम्हाला कळतं काय भाग आहे ती अडवायला पुढं असते ना, तेच नंतर घेणार घ्या पुढं बघा झालं वर बघा देशानी. आता मी एवढं का बोलतोय कारण मी त्यांच्या गावचा आहे, मला बरं वाटलं म्हणून मी आज नवाच भाडे घेऊन आलो. 2 वर्ष नांगरले काय करावे हे काम करत असताना कासे आता बाद एकाच्या निरोपे असं लय उशीर झालाय, लय ताणी येतंय, मजा नाही. नाही तर काही माणसं इथंच समाधी घेते, इथंच समाधीला बसते. असा बाद एकाच्या निरोपे त्यांचा नीतीचा निरोप घेऊन आलो तर कशाचा बाद आहे, कशाचा अडथळा आहे. आपण काही लोकांना नाही पटत हे चांगलं सांगितलेलं ते वाकड्या जातील ना. तुकाराम महाराज म्हणजे गेले तर गेले, कोंबीचा एक पाय मोडा म्हणजे कोंबलं काय व्हावे कोंबडी जगाची. हे काय प्राथमिक लोक आम्हाला शिकवतात. चिंचीचा एक पान गळलं म्हणजे हा चिंचीच बुडकी नाही वा. एखाद्या येण्या वाकड्यात गेलं तर गेलं तर गेलं. कासा याचा वाज एकाच्या निरोपे काय व्हावे कोंबडी जगाची. जग आडवं गेलं तरी आम्ही घाबरत, परत जग आडवं आलं तर तुम्ही घाबरत नाही, पण माया आडवी आलं. तुकाराम महाराज म्हणतात अविद्येचा इथे कोठे प्रश्न. आमच्याकडे आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे. आमच्याकडे अशी विद्या आहे की ती अविद्या आमच्याकडे तगत करू शकत नाही. हरी हरी तुम्ही म्हणाले ते माया. कारण रामकृष्ण नाम ऐशे पान. आमच्याकडे जो बाण आहे तो रामकृष्ण नामाचा बाण आहे. ध्यानात ठेवा धनुष्यबाण, मनात ठेवा राम नामाचा बाण. असं शिवसेनेमध्ये घ्या मागल्या विचार करत घे मागल्या कामात तेव्हा बरं असो. रामकृष्ण नाम ऐशे पान. आणि तुका म्हणे खऱ्याचा जन्मभर खऱ्यालाच किंमत न सरती राम खोट्या बरी खोट्याला किंमत नाही. कासयाचा वाद एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाच्या. बाजीराव पेशवे कारभार होते नानासाहेब, आणि नानासाहेब लय पद्धती लय ज्ञानी. त्या काळात फ्रेंच डच मुघल पोर्तुगीज निजाम तिने हुशार होता. सगळ्या एकत्र करायचं इंग्रजाच्या बरोबर होता नाही, परत इंग्रजाला घ्यायचं निजामाच्या बरोबर होता नाही. सगळ्यांनी एकत्र करून खुर्ची फळी उभं करायचं लढायचं. कारण का त्या नानासाहेबांचं आडनाव फडणवीस होत. बरोबर सगळे त्यांना 7 पोरांची होती. महादजी शिंदे हे शिंदे फडणवीस 25 वर्ष मी कधीच सांगतोय तेव्हाच आत्महत्येची पुनरावृत्ती झाली. हा योगा योगा फडणवीस नानासाहेब फडणवीस महादजी शिंदे 2 माणसं एकदा दरबार भरला. दरबारात एक माणूस हा नानासाहेब नाव माझ्याकडे एक अमूल्य वस्तू आहे त्याची तुम्ही किंमत काय. मग तब काढलं तब त्याने ते मलमली वस्त्र काढलं. अशी हिरे चमकत होते, लाख 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 चमकत होती. याची किंमत का. इकडे 4 मंत्रिमंडळ बसत होते, इकडे 4 मंत्रिमंडळ. नानासाहेबांनी पाहिजे लाख बोला. पहिले मंत्री म्हणले 1 लाखाला घ्या. दुसरे म्हणले काय पालक आहे का 1.5 लाखाला घ्या. दुसरे म्हणले काय येणे 2.5 लाखाला घ्या. तिसरे चौथं म्हणलं 2 लाख. तुम्ही 2.25 तुम्ही 2.5 2.5 3 सगळ्याच हिऱ्याच्या बाबतीत पत ऐकलं.
नानासाहेब तुमचं काय मत आहे मंत्रिमंडळ? नानासाहेब म्हणजे अर्धा आणा, याची किंमत अर्धाच आणा आहे. अर्धा तुझ्या मुलाची हिरी आणली अर्धा कस काय? नानासाहेब म्हणजे अर्धाच आणा किंमत आहे. कस काय तुम्हाला दाखवू का? एक वाटी घेऊन ये, एक तांब्याभर पाणी आण. मंत्रिमंडळ हिऱ्याची परीक्षा करायला तांब्यात पाणी काय आणा ते लगेच सांगतो. हे बाबा तुझी हिरे वाटीत टाक, तांब्याभर पाणी टाक, त्याच्यात एक तासभर भिजू दे, मग घेतो. तो म्हणला नानासाहेब बरोबर ओळखलं, याची किंमत अर्धाच आणा आहे. मंत्रिमंडळ म्हणलं कस काय? तो म्हणला हा हे हिरे मी खडी साखरेची तयारी केली, तांब्याभर पाण्यात तासभर वाटीत इकडे गळून जाते. मंत्री म्हणजे नानासाहेब हे खडी साखरेचे हिरे तुम्ही कस काय ओळखलं? त्याने सोडणे माशी बसली होती. माशी बसलेली ते म्हणजे पण ती माशी आम्ही बी पाहिली, म्हणजे आमच्या समोर आली, पण आम्हाला नाही कळलं. नानासाहेब म्हणजे मग अशीच मंत्री करावं लागेल म्हणजे असे मंत्री केले. त्याच्यामुळं तिथं काय रमी खेळावं का पत्ती खेळावं येतात, शेतकऱ्यांचं वाटलं असेच मंत्रिमंडळात आनंद लागला. त्याला माहिती तुका म्हणे खऱ्याचा विका, खऱ्यालाच किंमत नसाला ती राग पट्याकडे मोठं किती नटून येऊ द्या, त्याला किंमत नाही. असा याचा बाद एकाच्या निरोपी काय व्हावे कोटी जगाची शेवटचा म्हणायचं आमंत्रण माझं नाही, आमचं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा, नामदेव महाराज संस्थान पंढरपूर नरसी नामदेव, संत जनाबाई संस्थान गंगाखेड, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू भंडारा डोंगर, या सगळ्यांचे एक आमंत्रण की 2025 ते 2026 हे साल ज्ञानोबरायला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण. नामदेव महाराजांनी जनाबाईला समाधी घेऊन 675 वर्ष. तुकोबराय आणि तुकोबरायचे चिरंजीव, तुकोबरायला वैकुंठाला जाऊन 375 आणि तुकोबरायचे चिरंजीव नारायण महाराज जन्माला येऊन 375. कारण महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेस नारायण महाराज पोटात होता आणि त्यांनी पालखी सोहळा काढला. नारायण महाराज देवकरांनी नाथांचे गुरु एका जनार्दनी, ते जनार्दन कोणते यांना 450 वर्ष पूर्ण होतात. असे 5-6 मुहूर्त डोळ्यापुढे ठेवून अख्ख्या महाराष्ट्राने उत्सव साजरे करा. आणि त्या संस्थानाने हाक मारली आणि त्या हाकेला अख्ख्या मराठवाड्यातून पहिला जिल्हा पुढे आला, त्याला लातूर जिल्हा म्हणतात. आणि मग संपूर्ण लातूरकर एकत्र येऊन 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीत लातूर शहराच्या जवळ खंडापूर कृषी उत्पन्न बाजार समिती त्या गावची मंडळी आधीच मंडळी आलेली आहेत. तर तिथं भव्य दिव्य महामहोत्सव संपन्न होतोय. या उत्सवात आपल्याला सहभागी व्हायचंय. 25,000 वाचकांचं पान आहे. माझी विनंती आहे, असं गाथा पारायण आपल्या जिल्ह्याच्या इतिहासात मागं झालं नाही.
आणि पुढे होईल पण तुम्ही पाहायला राहणार आहे. माझी विनंती मग ज्याला वाचता येतंय त्यांनी मुक्कामी यायचं 21 फेब्रुवारी मुक्कामाची महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय गाथा उपलब्ध तिथं करून दिला आहे. आणि मग 21 तारखेला जगद्गुरु तुकोबरायांच्या पादुका भंडारा डोंगरावर हेलिकॉप्टरने आपल्या मराठवाड्यात नागपूरला पाहिजे आपल्याकडे नामदेव महाराजांच्या पादुका येणार आहे, संत नाव आहे, अख्ख्या संतांच्या पादुका येणार. आणि म्हणून तुम्हाला विनंती मावते, हा संतांचा उत्सव आहे, आपण सर्वांनी हजर राहायचंय. 21 तारखेला सकाळी 6 ते 8 कीर्तन होईल, 8 वाजता हेलिकॉप्टर येईल आणि मग सगळे संतांची वंशज पादुका आणि 8 वाजता मिरवणूक निघणार. 375 पताका पुढं, त्याच्या पाठीमागे 375 महिला तुळस घेऊ, त्याच्या पाठीमागे 375 महिला कलश घेऊ, 375 विनेकरी पम 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 आक्रमण 375 पकवाजे, 375 पकवाज असे वाजले पाहिजे की लोकांना किल्लरी थांब 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 वाजले पाहिजे. 375 स्वप्तार, 375 टाळकरी, 375 कीर्तनकार, 375 तुकाराम नावाची माणसं, 675 नामदेव नावाची माणसं, 675 जनाबाई नावाच्या बाया, 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं आणि 375 नारायण नावाची माणसं तुमच्याकडे असतील. आम्ही आहे आणि म्हणून एवढी होईल, मोठं रिंगण होईल. पहिलं कीर्तन होणार 6 ते 8 सकाळी, दुसरं कीर्तन होणार सायंकाळी, अन्नदान मग 23 तारखेला गाथा पारायण. 22 तारखेला 22 फेब्रुवारी पासून गाथा पारायण, नाक खोळा असं गाथा पारायण नसतं, नाचून नाचून गाथा पारायण करायचं. सुंदर गाथा पारायण पावली असा योग आपल्या जीवनात परत येणार नाही. 4 ते 6 काकडा वजन, 6:30 ते 11 गाथा पारायण, 11 ते 12:30 लातूर जिल्ह्याची आणि 12:30 वाजता 50 गावांच्या 3 लाख भाकरी येणार एक दिवस. औसा तालुक्याची भाकर पहिल्याच दिवशी तुकाराम गणेशनाथ महाराजांचा संस्थांचा विशेष सन्मान केला जाईल. माझी विनंती कर, गणेशनाथ महाराज तुकोबा रामाने बाबा एका काळातले संस्थान आहे. आणि म्हणून मग आज ही सगळी मंडळी, आमचे भूषण महाराज, किशोर महाराज, ही सगळी मंडळी आज तुम्हाला आमंत्रण घेऊन आले. आमचे लखनगिरी भाऊ खंडापूरचे, तर एक दिवस भाकरी करून देतात ना तुकाराम महाराज, अशी पातळ सडक करायची, इकडून पाहिलं तर पलीकडे दिसलं पाहिजे, नाही तर मनगटामध्ये भाकरी करायच्या. प्रत्येकाने थोडी मदत करायची अशी विनंती. सकाळी अन्नदान चालू झालं की 12:30 वाजता दिवसभर अन्नदान, 3 ते 4 हरिपाठ, 4 ते 6 कथा आणि 6:30 ते 8:30 महाराष्ट्रातल्या अभ्यासकांची कीर्तन. देहूकर महाराज, वास्कर महाराज, देगलूरकर महाराज, राऊत महाराज, सदगीर महाराज, पंढातंड्या कराडकर, बोधले महाराज, अशी सगळी कीर्तन प्रसिद्धांची नाही, सिद्धांची कीर्तन, ही सिद्धांची भूमिका. कीर्तन संपन्न कर, रात्री परत 50 गावांच्या भाकरी औसा तालुक्याच्या सकाळच्या 8 रुपये, संध्याकाळच्या 8 रुपये आणि बोललेले कारण गावले सकाळच्या 50-60 गावाला लागले, 140 गाव आहे. सकाळच्या 50, संध्याकाळच्या 50, 40 गावाच्या शेवट पुरणपोळी असो. तर असं हे नियोजन आहे. आपण या उत्सवाला यायचं. या उत्सवाचं पावती पुस्तक गावात येणार आहे. प्रत्येक गावात थोडी थोडी मदत करायची. हा सगळ्याला विनंती, कमीत कमी 500, जास्त किती का 50 रुपये परवडेल का ते खाण्याचं, परवडलं पाहिजे ना, तरी परवडलं पाहिजे ना. त्यांनी 750 वर्ष दिले, तुम्ही फक्त 500 रुपये देता. कारण तिथे एवढ्या मोठ्या लोकांना अन्नदान एका माणसाची पद्धत घेऊन जोडलं, गावांनीच पंक्ती मारायच्या मोठमोठ्या भाकरी देणगीतून. आमटी महोत्सव आहे. आता काय सांगायचं, संध्याकाळच्या एक दिवस जुन्नर तालुक्याची आमटी, एक दिवस कर्जत तालुक्याची आमटी, एक दिवस नगर तालुक्याची आमटी, एक दिवस मावळ तालुक्याची आमटी, एक दिवस पंढरपूरची आमटी, एक दिवस येसरवडी मोठ्या मागणीची, थोड्या मागणीची,
आणि शेवटच्या दिवशी बोर सोरीवर अशा आडणाऱ्या गाड्या सरदार म्हणजे लोक आले पाहिजे. सगळी मंडळी माऊली तिथं पादुकांपुढे 24 तास पार आहे. 5 गावांनी 2 तास, 5 गावांनी 2 तास. माझी विनंती की तुमच्या सगळ्या भजनी मंडळाला 2 तास, 8 दिवसात फक्त 2 तास वाटेला येणार का बरं? आज सत्याच्या काळात ना उजनीचा पार हा गाजलाच पाहिजे. लोकांनी कोणाचा पार असा नाही, उजनीचा 2 तास. पण उजनीचा असा आवाज की जे उजनी धरणारा आवाज गेला पाहिजे. तिथून उजनी धरणारा पाणी हललं पाहिजे असा. हा आणि औषधाची काही गावं जवळ पलीकडे. तर या उत्सवाला जवळ 150 ट्रॅक्टर सरपंच लागले. म्हणजे इंधन सरपंच नाही, कोण म्हणत सरपंच? इंधन इंधन जळण जळण. गावाने काय करा, आपल्या गावात तेवढं पाहिजे सरपंच दारात होता का गावातले ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे ट्रॅक्टर गोळा करा, ते ट्रॅक्टर टाका आणि पुढे बँड लावा. बँड लावून ट्रॅक्टर नाही लोक बँड काय उन्हावर द्यावा माहिती नाही. जळण येत नाही, यज्ञाला संविधा चालली आहे. असा उत्सव करायचा ना, असा जोर लावायचा. ज्ञानोबा आहे तो कोबराने वाटलं पाहिजे आता पुढचा अवतार आपण घेणार लातूर जिल्ह्यात. किशोर महाराज, भूषण महाराज, सगळे महाराज मंडळी तुम्हाला वेळच्या वेळी सांगत जातील. आपण त्याप्रमाणे करा. संसार होत असतो बाबी परमार्थ करावा. गणेशनाथ महाराज त्यांना किती आनंद होत असत की माझ्या बरोबरीचे तुकोबर आहे माझ्या भागात निवडायचे. खरं ते 2 वर्षांनी पुढे गेले नाही तर त्यांचा सगळंच यायला पाहिजे 375. पण असो बचत घेतो और बढे 378 आहे ना. 4 सेवा असा करायचा की अख्खे संस्थान उजनीमध्ये आले. त्याला पटांगण 4 सेवा पडतोपर्यंत मी राहतोय की नाही आम्हाला सगळ्याला विनंती. त्यामुळे आपण सगळे मंडळी सहकार्य करा. आदरणीय सर म्हणजे एक दिवस सगळी बजेट ठेवायला सरांचं त्यांना घेऊन मी येतो. एक दिवस माझी सेवा. तर आपण सगळे मंडळी या अशी विनंती. मुक्कामी या पारायला सुंदर आहे सगळी सोय. 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, 2 टाइम नाश्ता. फक्त बिड्या काढायची सोय नाही. तर सगळ्यांनी या उत्सवाला अशी सगळ्यांनी हात वर करा. आणि ऐका, आपल्या गणेशनाथ महाराजांची पुण्यतिथी आम्ही रोज मिशीमध्ये टाकली. पण आता दुर्दैवाने ती गाडी तिकडे राहिली. त्या गाडीत डायऱ्या आहेत. तर मी तुमच्याकडे कोणाकडे तरी 100 डायऱ्या पाठवून देतो. म्हणजे जेणेकरून आपल्या गणेशनाथ महाराजांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गेले त्या डायरीमुळे. गायक वादक सप्त्याचे संयोजक वाद संतांची उत्सव सगळे राहतात. मी धवन सरांना विचारलं, सरांनी आग्रहाने ती पुण्यतिथी त्याच्या टाकायला लावलेली. श्री गणेशनाथ महाराज संजीवन समाधी 16 उजनी तालुका औसा इतकं टाकलं. उजनी म्हणजे तिकडे उजनी या औसा म्हणजे कसं आपला विषय असं एवढं टाकलंय त्याच्यात. आता ते गाडी एक तिकडे राहिली, दुसऱ्या गाडीत आलं मी आमच्या असं जे तू तारीख बघायचं मी पण परत एवढ्या मी तर जाताना आलो रोज दिवशी जेवण जातो. इथं संस्थांमध्ये ठेवू सगळ्या गावाने ते रोज दिवशी जवळ ठेवा. त्याच्याकडे तुम्हाला तारखा भरायला ते सत्य वाऱ्यात 2 एकादशी आल्या कोणती धरायची सगळ्यांनी रोळ आहे. थोडी संग्रह ठेवा. तो भरायचं भजन करा. महिला पुरुषासकट हातवर करा. तुकाराम
किल्लारी टाकळी मगर सांगली फिरवली Oh,